नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुंदर डेकोरेटिव्ह स्वस्तिक रांगोळी। ही रांगोळी आपण सणावारांना, पूजेच्या ठिकाणी किंवा आपल्या घरी एखादे शुभकार्य असेल तेव्हासुद्धा ही रांगोळी आपण काढू शकतो। तेव्हा माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा। खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे। मैत्रिणींनो, स्वस्तिक रांगोळीचे खूप सुंदर व्हिडिओ मी याआधी पण टाकले आहे, तेव्हा एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि स्वस्तिक रांगोळी पाहण्याचा आनंद घ्या। चला तर मग मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगते की मी ही रांगोळी कशी काढली आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी टूल्स तयार करते काही। तेव्हा मी पहिल्यांदा इथे चौकोन करून ठेवलेला आहे, चौकोन बनवून ठेवला आहे, त्यावर मी रांगोळी टाकली आहे आणि त्यानंतर मध्ये जो मी ब्ल्यू कलर दिलेला आहे त्याच चौकोनाच्या भोवताल मी व्हाईट कलरने डॉट दिलेले आहेत पूर्ण चौकोनाला। त्यानंतर मी त्या डॉटला मध्ये पेनचा जो मागचा भाग असतो त्या मागच्या भागाने त्याला प्रेस केलेला आहे सगळ्या डॉट्सला, तेव्हा ती अशी डिझाईन तयार झालेली आहे। त्यानंतर मी हाफ सर्कलमध्ये मी एक टूल तयार केलेला आहे कार्डबोर्डचा, त्याला ठेवून चारही बाजूला मी डॉट्सनी हाफ सर्कल काढून घेतलेले आहेत। पहिल्यांदा दोन साईडला दोन येलो कलरनी काढलेले आहेत, ज्या साईडला जास्त आहे त्या साईडला येलो कलरनी घेतलेला आहे आणि जी साईड कमी आहे त्या साईडला मी ऑरेंज कलरनी घेतलेला आहे फ्रेंड्स। त्यानंतर येलो कलरच्या डॉट्सच्या आतमध्ये मी ऑरेंज कलर टाकला आणि ऑरेंज कलरच्या डॉट्सच्या आतमध्ये मी येलो कलर टाकला आहे। तेव्हा पहा, आता मी माझ्याकडे काही टूल्स आहेत त्याच्या साहाय्याने मी याला डिझाईन पण दिलेली आहे। त्या सगळ्या डॉट्सला मी आत घेऊन घेतलेला आहे। बघा, चारही साईडला मी तशी डिझाईन देऊन टाकलेली आहे। त्यानंतर मी मध्ये स्वस्तिक काढलेला आहे, तेव्हा तो स्वस्तिक मी कसा काढलेला आहे बघा। पण त्याआधी मी डार्क पिंक कलरचे दोन्ही चारही कॉर्नरला डॉट्स देऊन टाकलेले आहेत। चारही साईडला दोन दोन असे डॉट दिले। त्यानंतर मी मध्ये ग्रीन कलरचा डॉट दिला आहे, चारही बाजूला ग्रीन कलरचा डॉट दिलेला आहे आणि जे पिंक कलरचे डॉट होते त्याला मी प्रेस करून घेतलेला आहे आणि ग्रीन कलरचा डॉट दिल्यानंतर त्या ग्रीन कलरच्या डॉटला पण पानाचा आकार करून घेतलेला आहे बघा। त्यानंतर स्वस्तिक काढताना मी पहिल्यांदा ऑरेंज आणि येलो कलरमध्ये आणि ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर स्वस्तिक काढताना मी पहिल्यांदा येलो कलरचे काही डॉट दिलेले आहेत, थोडी जागा सोडून। त्यानंतर मध्ये मी रेड कलरचे डॉट दिलेले आहेत, येलो ऑरेंज कलरचे दिले आणि रेड कलरचे दिलेले आहेत। दोन कलरचे मी साह्याने मी स्वस्तिक तयार करून घेतलेला आहे बघा। त्याच्यामध्ये मी रेड कलरचे डॉट दिलेले आहेत। स्वस्तिकचा आकार पूर्ण करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला या स्वस्तिकला डिझाईन करायचे आहे। आता बघा, रेड कलरचे पण दिलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, स्वस्तिकला एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून ते स्वस्तिक खूप सुंदर दिसेल। याला तुम्ही काटा चम्मचच्या साह्याने पण करू शकता, पण मी थोडी वेगळी डिझाईन म्हणून जो मागचा भाग असतो पेंट ब्रशचा त्याच्या साह्याने मी त्याला डिझाईन करून घेतलेली आहे। आता बघा, आणि मध्ये सुद्धा मी चारही साईडला चार व्हाईट कलरचे डॉट्स टाकलेले आहेत, त्याला सुद्धा छान बोटाच्या साह्याने प्रेस करून घेतलेला आहे आणि मध्ये त्याच्यात रेड कलर टाकला आहे थोडासा, कारण स्वस्तिकच्या मध्ये आपण रेड कलरचेच डॉट टाकत असतो, तेव्हा रेड कलर टाकलेला आहे आणि ब्राऊन कलर चारही
सर्कलमध्ये टाकलेला आहे. हाफ सर्कल जे काढले आहेत त्या चारही हाफ सर्कलमध्ये मी ब्राऊन कलर टाकलेला आहे. बघा आता ही आपली रांगोळी तर रेडी झालेली आहे. कशी वाटली तर मला सांगा.